जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडोनी सकळ। मग संतोष विजे कुळ आपुलेचे, तेची हे समस्त। परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असतीच उद्यत झुंजावया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आतापर्यंत आपण भक्तराज अर्जुनाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भक्तराज अर्जुनाचा रथ स्थिर केला, स्थापन केला। दोन्ही भागामध्ये आपले नातेवाईकच युद्धाकरता प्रवृत्त झाले। हे पाहिल्यानंतर अत्यंत स्नेहाने भक्तराज अर्जुन मोहाला प्राप्त झाले आणि मग क्षत्रियाच्या ठिकाणी युद्धाकरता जो उत्साह असतो तो उत्साह मावळला। परिणाम अंतःकरणामध्ये दया नावाच्या वृत्तीने प्रवेश केला। क्षत्रियाची असणारी वीरवृत्ती निघून गेली, कारण क्षत्रियाच्या वीरवृत्तीला दयावृत्तीला अंतःकरणामध्ये जागा मिळाल्यामुळे अपमान वाटला आणि मग संभाविता निस्तेजन जिरे जेवी, जानते नितवच जियावे जव अपकीर्ती अंगान पवे। किंवा संभावितशा कीर्तीर मरणादतिरिच्यते, संभावित पुरुषाला एक वेळेस प्राण त्यागपत करतो, तो परवडतो त्याला, पण अपमान मात्र परवडत नाही। म्हणजे उत्तम कुळातली स्त्री अपमान कशी काय सहन करेल? वीरवृत्ती क्षत्रियाच्या उत्तम कुळातली आहे, त्यामुळे दयावृत्तीचा किंवा कृपावृत्तीचा प्रवेश झाल्याबरोबर ती निघून गेली। 8 प्रकारची लक्षणं प्राप्त झाली। सिद्धंती मम गात्राणी, तिथपासून तर भ्रमतीवचे मे मनाहा। आणि ही सगळी लक्षणं पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुन देवाला असं म्हणतात की प्रभो, हे केशव, माझ्या शरीराच्या ठिकाणी जी काही 8 प्रकारची लक्षणं प्रगट झाली, हे पाहिल्यानंतर मला यातला शकुन नाही अपशकुन वाटतो आहे। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। या रणांगणामध्ये आपल्या स्वजनांचा वध करणं, यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं श्रेय वाटत नाही। अर्थात 2 प्रकारचे पदार्थ असतात, एक प्रेय आणि दुसरा श्रेय। जो आपल्या मनाला इंद्रियांना प्रिय वाटतो किंवा जो आकर्षित करतो त्याला प्रेय असं म्हणतात, आणि ज्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती सामावलेली असते त्याला श्रेय असं म्हणतात। म्हणजे शेवटी अंततोगत्वाचे हितकारक त्याला श्रेय असं म्हणतात। आणि या स्वकीयांना मारून युद्धामध्ये मला कोणत्याही प्रकारचं श्रेय वाटत नाही, म्हणजे हित वाटत नाही। मग कदाचित अर्जुना, विजयाकरता तर युद्ध कर, न कांक्षे विजयम कृष्ण, मला विजयाची अपेक्षा नाही। राज्य, भोग, अनेक प्रकारचे सुख यांची मला अपेक्षा नाही। उलट ज्यांच्याकरता आम्ही राज्य संपादन करावं, नाना प्रकारचे भोग मिळवावे किंवा आमच्या विजयांचा ज्यांना आनंद व्हावा, असे सगळेजण प्राण आणि धनाची आशा टाकून या युद्धाकरता आलेले आहे। जे जे आम्ही मिळवावं ते मिळवल्यानंतर ज्यांना आनंद व्हावा तेच तर मरायला इथं आलेले आहेत। मग अशा युद्धाकरता जर आले असतील तर त्यांना मारण्यामध्ये आम्हाला काय आनंद आहे? म्हणजे याचा अर्थ आम्ही आमच्या कृतीने ज्यांना आनंद प्रदान करावा त्या आनंदाकरता तेच माणसं शिल्लक राहणार नसतील तर आम्ही युद्ध कशाकरता करावं, मिळवावं कशाकरता? या सगळ्या ओव्यातून भक्तराज अर्जुनाच्या मनातला उच्च विचार प्रगट होतो। या सगळ्यांचा वध करावा, मग राज्य भोगावं, स्वप्नात देखील माझं मन ही गोष्ट करणार नाही। किती उच्च विचार असतील! वर्तमान काळामध्ये स्वार्थाचा परमोत्कर्ष झालेला आहे, पराकुटीचा स्वार्थ आहे। बस फक्त मी सुरक्षित असावं, बाकी सगळे जरी गाडल्या गेले तर कोणी कोणाला पाहायला तयार नाही। स्वार्थाकरता सहज माणसं म्हणतात, जाऊ द्या, पिकलेलंच पान आहे, कधी ना कधीतरी पडणारच आहे। ज्यांनी आपलं संगोपन केलं आहे त्यालाही माणसं विसरतात। हल्लीच्या काळामध्ये आपल्याला काही बातम्या ऐकायला भेटतात बघा,
मी एका चांगल्या लेखकाची एक त्या दिवशी मुलाखत ऐकली सहज. त्याने सांगितलं, मी माझे मुलं विदेशामध्ये शिकवायला पाठवले नाही. माझ्या मुलाने महिना 5 लाख रुपये कमवावे अशी माझी अपेक्षा अजिबात नाही. त्याने 50,000 रुपये कमवले तरी चालेल, फक्त माझी एक अपेक्षा आहे, तो आणि मी सायंकाळी एकत्र जेवायला असलो पाहिजे. अशा अपेक्षा असाव्या. हल्लीच्या लोकांना गौरव वाटतो की आमचा मुलगा विदेशामध्ये गेलेला आहे. फॉरेन म्हणतात त्याला, विदेशामध्ये गेलेला आहे. चांगली गोष्ट आहे, पण जाऊन काय करतो? जर तो तुमच्या अंत्यसंस्कारालाही येणार नाही तर याचा अर्थ काय झाला? तुम्ही संस्कार कोणते दिले आहे? इथे भक्तराज अर्जुनाची ती अपेक्षा नाही. या सगळ्यांचा वध करावा, मग आपण राज्यसुख भोगावं. स्वप्नातसुद्धा हे माझं मन मी सहन करणार नाही. उलट प्रसंगच जर आला तर यांच्याकरता मी माझं आयुष्यही खर्च करायला तयार आहे. म्हणून हे शब्द दोनदा आले बरं. तसं त्या दुर्योधनाचा भाव आहे, मदर्थी त्यक्त जीविताहा, माझ्यासाठी हे सगळे प्राण द्यायला तयार आहे. आणि अर्जुनजी काय म्हणतात? या सर्वांसाठी मी प्राण द्यायला तयार आहे. एवढा मोठा फरक आहे. एवढाच फरक आहे का? हा सगळ्यात मोठा फरक आहे. एवढाच नाही, या फरकाने गीता फलीभूत होऊ शकते. ज्याच्या जीवनामध्ये जेवढा निस्वार्थ भाव असेल तेवढा तो व्यक्ती देवाच्या जवळ आहे, तेवढाच तो आध्यात्मिक आहे. स्वामी विवेकानंदाची प्रवचन आहे ना, त्या प्रवचनामध्ये निस्वार्थ होणं हे आध्यात्मिक पुरुषाचं पहिलं लक्षण आहे. जितका जितका निस्वार्थपणाचा भाव अंतःकरणामध्ये रुजेल तेवढी तेवढी त्याच्या अध्यात्मामध्ये प्रगती होईल. व्यवहारातही निस्वार्थपणा असावा आणि परमार्थामध्ये सुद्धा. त्याचा अर्थच आहे ना परमार्थ, श्रेष्ठ अर्थ, त्यालाच परमार्थ म्हणतात. त्यामध्ये मग स्वार्थाला कुठं जागा आहे? उलट आता सध्याला तर काही काही लोक परमार्थसुद्धा स्वार्थाकरता करता तो भाग सोडून द्या. पण परमार्थ शब्दाचा अर्थ आहे उपकारी वृत्ती, दुसऱ्याकरता जगणं. आमचं जीवन यांच्याकरता आहे. जीवितही वेचिजेल यांची लागी, किंवा जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे संपादन करावं त्या सगळ्यांचा भोग यांनी घ्यावा. काल आपण विचार केला होता, मनुष्य जेवढं काही द्रव्य संपादन करतो ते सर्वच्या सर्व द्रव्य त्याने स्वतःच्या भोगाकरता कधीच वापरू नये. जर त्याने स्वतःच्या भोगाकरता सगळं वापरलं तर ईश्वरीय सृष्टीमध्ये स्तेन एव सहा, तो चोर ठरतो. चोर बरं, चोर आहे तो. म्हणून तर 3ऱ्या अध्यायामध्ये विचार आला आहे बघा, जर आपण स्वधर्माचं पालन केलं तर सगळ्या देवता संतुष्ट होतात. सगळ्या देवता संतुष्ट झाल्या की आपला योगक्षेम चालवितात. ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहे. स्वधर्माचं चांगलं परिपालन करा, आपोआप योगक्षेम होतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. फक्त तेवढा मात्र मनुष्याला धैर्याचा भाव अंतःकरणात असला पाहिजे. नाही किती दिवस झाले आम्ही परमार्थ करतो, अजून तर काही हाताला काही लागलं नाही, सोडून द्यावं का काय असं वाटतं ना. तसं नाही. स्वधर्माचं पालन केलं की अप्राप्ताची प्राप्ती पण होते आणि प्राप्ताचं रक्षणही होतं. देवता संतुष्ट झाल्यानंतर जर आपला योगक्षेम चांगला चालत असेल, यज्ञभावी ती सुरी, जे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेलचो, तया मग अपाव थोर आहे. म्हणून जेवढं आपल्याला मिळतं ते सगळं आपल्याकरता कधीच वापरायचं नसतं. भागवतातलं प्रमाण आपण पाहिलं होतं, मनुष्याला द्रव्य मिळालं की त्याने त्याचा 5 ठिकाणी विभाग करावा. 5 ठिकाणी विभाग नाही केला तर 5 जण नाशाकरता प्रवृत्त होतात. भागवतामध्ये सगळं चिंतन आलं आहे बघा. 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलं ना, त्यामध्ये 5 जण आपल्या द्रव्यनाशालागी प्रवृत्त होतात. स्पष्ट विचार आलेलाच आहे. द्रव्य वाटावं कसं? धर्माय, यशसे, अर्थाय, कामाय, स्वजनाय च, 5 विभजन वित्तम यहामूत्र च मोदते. द्रव्य मिळालं आपल्याला, कल्पना करा 100 रुपये मिळाले, 20 रुपये धर्माकरता, 20 रुपये यशसे आपल्या कीर्तीसाठी, 3ऱ्या प्रकारचे 20 रुपये अर्थार्जनासाठी म्हणजे भांडवल म्हणून,
चौथा टप्पा स्वजनाय, आपल्या स्वतःच्या कामनेसाठी, कामाय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि पाचवा भाग स्वजनायच, आपल्या नातेवाईकांच्या उत्कर्षासाठी. या श्लोकाचं भाषांतर 3ऱ्या अध्यायामध्ये आलं आहे बघा. ज्ञानोबा म्हणतात अग्निमुखी हवन केलं पाहिजे. एखादा करणार नाही, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. हे न करील क्रियापद आहे ना, सगळीकडे घ्यायचं. जो उन्मत्त झाला आणि करणार नाही, जो सद्विचारी आहे तो केल्याशिवाय राहणार नाही. अग्निमुखी हवन केलं पाहिजे, एखादा करणार नाही. देवता पूजन केलं पाहिजे, न करील. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे करायला पाहिजे, न करील. पुढे काय आहे? प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणा, विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी, संतोष निदिल ज्ञाती आपुली. ज्ञाती म्हणजे जाती बांधव, त्यांना संतुष्टही केलं पाहिजे की नाही. गुरुभक्ती केली पाहिजे, अतिथी सत्कार पूजन केलं पाहिजे. आणि या सगळ्यापासून जो विन्मुख होईल किंवा स्वजनांच्या उपयोगी पडणार नाही, तया मग अपाव थोर आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. दुर्दैव असे बरं. जर आपल्याला सगळं काही प्राप्त आहे पण तरीसुद्धा आपल्याला त्याचं सेवन करता येत नाही का? स्वधर्माचा लोप झालेला आहे. आणि म्हणून स्वधर्माच्याच माध्यमातून हे सगळं नातेवाईकांना आपल्यासाठी, धर्मासाठी, यशासाठी, कीर्तीसाठी ते वापरता आलं पाहिजे. 5 माध्यमातून द्रव्य खर्च करावं. नाही खर्च केलं तर मग 5 जण टपूनच राहतात. त्याचं द्रव्य नष्ट करण्याकरता राजा, चोर, दायाद आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी द्रव्यनाशा लागी पावती. कधी कधी मग राजा आपल्यावर कर लावतो किंवा अग्नीमध्ये द्रव्य सापडतं किंवा भावकी ज्याला म्हणतात ते आपल्यावर मग दावा लावतात ना. मग कुठं कुठं दावे लागले बघा, जमिनीचे भाव वाढल्यावर. दायाद आगी, राजा चोर, दायाद आगी, चोर काही काही लुटून नेतात. आणि या 4 जणाच्या तावडीतून सुटला तर अधर्मे रोग संचरे अंगी, अंगामध्ये रोगाचा संचार होतो. हे द्रव्य नाश लागाचाच प्रकार आहे बरं हा. म्हणून शहाण्या माणसाने जाऊ नये बघा, कोर्टात जाऊ नये आणि दवाखान्यात जाऊ नये. गरज पडली तर जावं, पण असं विनाकारण जाऊ नये. कधी कधी जावं लागतो तो भाग वेळ प्रारब्ध आहे ते, पण सहसा आरोग्याची काळजी घेणं चांगलं आहे. माणसं बाकीकडे आपल्याला भाव करता येतो. समजा तुम्ही भाजीपाला घ्यायला गेले, भाव करता येतो, कमी जास्त करा. मेडिकलमध्ये जास्त करा, कमी नाही होत तिथं. म्हणून हे सगळं एक प्रकारचं काय आहे, रोगामध्ये खर्च करणं द्रव्यनाशाचाच प्रकार आहे. स्वधर्माचा आश्रय असेल तर त्याच्या द्रव्याचं रक्षण होतं, अन्यथा होत नाही. म्हणून दानम भोगो नाशः तिस्रः, याच दानाच्या फक्त 3 गती आहे. धनाची 4थी गती नाही. धन दान करता येतं किंवा स्वतःसाठी वापरता येतं. यो न ददाती न भुंगते, जो देतही नाही आणि स्वतःही खात नाही, त्याच्या धनाची 3री गती ठरली आहे नाश. अर्जुनाचं म्हणणं असं आहे, आम्ही जे जे जोडावे ते समस्तीही भोगावे. जे जे आम्ही संपादन करावं, मिळवावं, ते सगळं यांनी भोगावं. म्हणजे याला परोपकाराची वृत्ती असं म्हणतात. जोपर्यंत ही वृत्ती आपल्या जीवनात राहते तोपर्यंत कुटुंब सुरक्षित राहतं. हे नियम कुटुंबाकरताही आवश्यक आहे, समाजाकरताही आवश्यक आहे, परमार्थाकरतासुद्धा आवश्यक आहे. गुरुवारी डॉक्टर बाबांनी अष्टादशामध्ये एका कुटुंबाची मुलाखत घेतली होती. एकत्र कुटुंब, जवळपास 50 माणसं एकत्र राहतात. आता हल्लीच्या काळात 5 राहणं कठीण आहे. वा, ते प्रगतीचं लक्षण आहे. ते राहत नाही, ते प्रगतीचं लक्षण आहे. 50 जण एकत्र राहतात. एकत्र अग्निदेव ब्राह्मण यांच्या समक्ष ज्याने 7 जन्म एकत्र राहणार अशी घेतलेली आपली परंपरा आहे भारताची. जे भारतीय संस्कृत वाढले ते तुटत नाही बघा. आणि जे विदेशाच्या संस्कृतीचा प्रभाव झाला ते कशाला टिकणार आहे? ते लग्न करताना समाजात करत नाही, ते कोर्टात जाऊन करतात. कसं काय टिकतील?
50 जण एकत्र राहतात, आश्चर्य की नाही. मुलाखतीमध्ये विचारलं सूत्र काय आहे, त्या कुटुंब प्रमुखाने सांगितलं काही नाही, सर्वांच्या शेवटी मी जेवतो, एवढं सूत्र आहे. आता कल्पना करा, स्वयंपाक चांगला केला तर सगळ्यात पहिल्यांदा कोण जेव घातलं पाहिजे? लहान मुलं, नंतर पाहुणे, अतिथी, सगळ्यांचं भरणपोषण झालं तर मग आपल्याला काही उरतं का न उरतं याचा विचार मी करत नाही. सरते शेवटी मी जेवतो, कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आहे. आणि मग बाकीचे लोक पाहतात स्वयंपाक एवढा चांगला केला, त्यांच्या वाट्याला बासुंदीसुद्धा आली नाही, म्हणजे स्वार्थाचा परित्याग केला की नाही. इथं माणसं भजे करता करता खातात, तो भाग सोडून द्या. कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ही आहे ना, की आपल्याला काही राहतं का न राहतं याचाही तो विचार करत नाही ना. मग बाकीचे सगळे लोक पाहतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ. जेव्हा जेव्हा मनुष्य निस्वार्थ होतो, कुटुंब एकत्र राहतं, समाज एकत्र राहतो, देश किंवा राज्य एकत्र राहतं. आणि स्वार्थाचा विचार आला की सगळ्यामध्ये तुकडे पडतात. बघा, सगळ्यामध्ये, घराघरामध्ये सुद्धा हे सगळं होण्याला कारण फक्त स्वार्थ आहे. आणि हे सगळ्या ओव्या आचरणात आणण्यासारख्या आहे. अर्जुनजी का आम्ही जे जे जोडावे, आम्ही मिळवावं, पण त्याच्यावर पहिला हक्क आमचा नाही, ते समस्ती हे भोगावे, त्या सगळ्याचा आनंद यांनी घ्यावा. एवढंच नाही, यांच्या आनंदासाठी जीवितही उपकारावे काजी यांचं जर एखादं कार्य असेल तर मी माझा प्राणत्यागसुद्धा खर्च करायला तयार आहे. इतकी भावना चांगली बरं. आणि त्या गंधर्वाने दुर्योधनाला पकडून नेलं, त्यांचं बळ रात्री वाढतं, पण त्याही प्रसंगाला दुर्योधनाला सोडून आणण्यासाठी एकटे अर्जुनचे निघाले. किंवा द्रुपद राजाचा पराभव करण्यासाठी तेव्हा काही लग्न झालेलं नव्हतं, गुरुदक्षिणा म्हणून निघाले की नाही. का? द्रोणाचार्यांचं काम करायचं आहे तर आपलं जीवनही खर्च झालं तरी अडचण नाही, आशा वृत्तीचा व्यक्ती, हे सगळं अधिकाऱ्याचं लक्षण आहे. पहिल्या अध्यायामध्ये ज्या ज्या भक्तराज अर्जुनाच्या मनातल्या भावना आहे ते सगळं परमार्थातल्या अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे. म्हणजे तो वीर असावा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती, वीराचं लक्षण आहे. मग कधी कधी मोह निर्माण होऊ शकतो वीराला, पण अधिकारी पुरुषाचा मोह क्षणमात्र असतो, त्याला नष्ट व्हायला वेळ लागत नाही. योग्य प्रकारचा उपदेश प्राप्त झाला भगवंतासारखा तर त्या मोहाला जायला वेळ लागतच नाही. नष्ट मोह हा हे होऊ शकतं. पहिल्या अध्यायामध्ये आलेल्या सगळ्या ओव्या, जेवढे अर्जुनाच्या मनातले विचारतरंग आहे ते सगळे विचारतरंग म्हणजे अधिकाऱ्याचे लक्षणच आहे. आणि असा अधिकारी असेल म्हणून तर ज्ञानोबाने पहिल्या अध्यायाला शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं नाव दिलं आहे. बघा पुढे 18व्या अध्यायामध्ये तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, या गीताशास्त्राची प्रवृत्ती का झाली त्याची प्रस्तावना म्हणजे हा पहिला अध्याय आहे. पहिल्या अध्यायात फक्त रडणं महत्त्वाचं नाही आहे, त्या अर्जुनाच्या मनातले सगळे भाव वेचणंसुद्धा महत्त्वाचं आहे. विषाद योग आहे मान्यच आहे, पण विषाद ज्याला झाला तो अर्जुन आहे ना, म्हणजे त्याचं अंतःकरण सरळ आहे, ज्या अंतःकरणात कोणतीच गाठ नाही. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद, बाकीच्या सगळ्या अध्यायाला नावं वेगळी, पण पहिल्या अध्यायाला नावच अर्जुनामुळे आहे. सुरुवातीला नाव कोणतं आहे? अर्जुन विषाद योग. गीता सांगितली भगवंताने, पण श्रीकृष्ण योग असा शब्द आला आहे का? नाही आला. श्रीकृष्ण अर्जुन संवादी आलं आहे, पण अर्जुन विषाद योग म्हणजे रडणं जरी असेल तरी ज्याचं मन सरळ आहे त्या सरळ मनाच्या साधकाचं ते रडणं आहे, आणि मग त्याचा योग होत असतो. अर्थात हा योग झाला त्यालाही कारण परमात्माचं आहे. म्हणून तर भुलविला शब्द पाहिला आपण एकदा, की आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेच्या मनोनी भुलला नाही भुलविला, भुलविले वेणुनादे, तसं भगवंताने भुलविला. हे देवालाच करायचं होतं सगळं. माझ्या हृदयातलं ज्ञान जगाकरता प्रगट करायचं, मग पात्र पाहिजे ना कोणीतरी. कोण पात्र आहे? अर्जुनासारखा कोण आहे? तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. म्हणून म्हटलं आहे बघा,
जगी बाप कुळ ते पवित्र, जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी, भक्ती नावाचं बीज वाढावं अशी चांगल्या प्रकारची जमीन म्हणजे अर्जुनाचं अंतकरण आहे. आणि म्हणून तो भगवंताच्या कृपेला पात्र झाला. कृपेला पात्र होण्यासाठी अंतकरण पहिल्यांदा पात्र करावं लागतं, आणि ती पात्रता आली की तो पात्र होतच असतो. हे निमित्त आहे. मनोवणी भुलविला एके राया. आणि मग ते अर्जुन जे म्हणतात मला विजयाची अपेक्षा नाही, राज्य नको, सुख नको, यांच्याकरता मी सगळं द्यायला तयार आहे, पण यांचा वध मात्र मी करणार नाही. 18 क्रमांकाची ओवी 218. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असते उद्यत झुंजावया. या 2 ओव्यांचे एकत्र विचार आहे. या दोन्ही ओव्या एकत्र घेतल्या त्यांचा सरळ चांगल्या प्रकारे अर्थ लागतो. आम्ही काय करावं? आम्ही दिगंतीचे सकळ भूपाळ विभांडोनी, मग आपुले जे कुळ संतोष विजे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असते उद्यत झुंजावया. अन्वय लागतो आहे आम्ही. आम्ही म्हणजे आम्ही पांडवांनी किंवा आम्ही समोरच्या असणाऱ्या 100 कौरवांनी, कारण सगळे आम्ही एकत्रच आहोत ना, एकाच गोत्रातले आहोत. आम्ही काय करावं? किंवा विशेष करून आम्ही 5 जणांनी, आम्ही पांडवांनी दिगंतीचे, दिगंत शब्दाचा अर्थ होतो सर्व दिशामधले, म्हणजे 10 दिशामध्ये विराजमान राहणारे सर्वच्या सर्व सकळ भूपाळ. सकळ म्हणजे सर्व, म्हणजे अगदी अष्टदिशाला जरी आम्ही गेलो किंवा प्रसंग आला तर स्वर्गातही जाऊ किंवा पाताळामध्ये पण जाऊ, या 10 दिशामध्ये पसरलेले सर्वच्या सर्व भूपाळ विभांडोनी आणि जे. भूपाळ म्हणजे काय? जमिनीचं पालन करणारा, अर्थात राजे लोक. आणि या सर्वांना विभांडोनी, फक्त शब्द भांडोनी नाही बरं, विभांडोनी म्हणजे विशेष प्रकारे भांडण करायचं. क्षत्रियाचं भांडण काय आहे? युद्ध. त्याने एकतर आव्हान द्यायचं, एकतर शरण या, नाहीतर मरायला तयार व्हा. धर्मराजाला राजसूय यज्ञ करायचा. नारदांनी सांगितलं करावा लागेल. या यज्ञाचं पुण्य प्राप्त झालं की तुमच्या वडिलांना ते कामी येऊ शकतं. राजसूय नावाचा यज्ञ कधी करायचा असतो? जेव्हा खजिना चांगल्या प्रकारे भरलेला असतो तेव्हा. नाहीतर योजना भरपूर आणायच्या आणि तिजोरीत काहीच नाही तर मग ते चालत नाही. सगळं धनधान्याने, सगळ्या प्रकारच्या रत्नांनी संपन्न राज्य असेल तर तेव्हा तो यज्ञ करायचा अधिकार आहे. कारण राजसूय नावाचा यज्ञ क्षत्रियाला करता येतो. आणि त्या यज्ञामध्ये 11व्या अध्यायामध्ये ओवी बघा कशी आहे. अगा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी. याचा अर्थ काय? त्रैलोक्यातले सगळे समूह किंवा सगळे लोक या यज्ञासाठी येऊ शकतात एवढी तयारी करावी लागते. म्हणजे आपल्या यज्ञासाठी फक्त पृथ्वीवरचे नाही, त्रिभुवनातले सगळे लोक यज्ञासाठी येणार आहे आणि त्यांना आमंत्रण द्यावे लागतात. मग सगळे आले तर मग आदर, सत्कार, भोजन, शयन, आसन या सगळ्यांची व्यवस्था करावी लागेल की नाही. आणि सगळ्यांची व्यवस्था होण्यासाठी काय लागतं? द्रव्य लागतं ना. द्रव्यासाठी कोणतंही, द्रव्यामुळे सगळी कामं होतात, त्या वाचून कोणतंच काम होणार नाही. राजसूय नावाचा यज्ञ करायचा आणि ज्याने तो यज्ञ केला तो पृथ्वीचा सम्राट होत असतो. मग धर्मराजाला तो यज्ञ करायचा. द्रव्य विद्यमान काळात भरपूर आहे, पण खर्च झालं तर तरतूद तर केली पाहिजे की नाही. 4 भावाला 4 दिशेला पाठवलं. भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुनजी सगळ्यांनी पराक्रम गाजवला. पण विशेष पराक्रम गाजवला भक्तराज अर्जुनानी. सगळ्यांना जिंकलं आणि सगळ्यांकडून धन मिळून आणलं. नावच पडलं धनंजय. ज्याने राजसूय यागाकरता पृथ्वीवरल्या सगळ्या राजांना जिंकलं आणि त्यांना सांगितलं आमचे ज्येष्ठ बंधू यज्ञ करणार आहेत, त्या यज्ञासाठी आपण सर्वांनी कर द्यायचा. ही कर पद्धती जुन्या काळापासून चालत आलेली बरं, प्राचीन काळापासून.
मग तेव्हा कर कसा घ्यावा याकरिता उदाहरण दिलं आहे. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती, असा कर पद्धतीचा प्रकार आहे. हे उदाहरण आले बरं अर्थशास्त्रामध्ये. नीतिशास्त्रामध्ये उदाहरण आलं आहे. ज्याप्रमाणे कमळातला पराग घेऊन गेल्यानंतर भ्रमर घेऊन जातात, पण कमळाला माहिती पण पडत नाही, तसा राजाने कर वसूल करावा. आता बरं झालं आहे 12 का पावणे 13 लाखापर्यंत सूट आहे. कर पद्धती अशी असते आणि करातून विकास कामं करता येतात. ही कर पद्धती आहे. तुम्ही सर्वांनी कर द्यावा. सर्वात जास्त धन आणलं अर्जुनाने, नावच पडलं धनंजय. मनुष्याने असं कर्म करावं की नाव बदलावं, किंवा मग नाव असं असावं की त्यानुसार कृती व्हावी. नसेल कृती घडावी, नसेल कृती घडत मग आपलं नावच बदलावं. कळालं का? नसेल कृती घडत तर मग नाव बदलून टाकावं, असा पराक्रम असावा. धनंजय ते सांगतात, आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ, सगळ्यांना आम्ही जिंकून आणावं आणि मग आपलं जे कुळ आहे त्या कुळाला संतुष्ट करावं. कुळाला संतुष्ट करायची पद्धती कोणती आहे? एक तर कुळाला भोग प्रदान करावे, म्हणजे वंश परंपराच आहे ना, कुळ म्हणजे वंश परंपरा. त्यांना भोग प्रदान करावे हे त्यांचं संतुष्ट करण्याचं लक्षण आहे. किंवा त्यांना नमस्कार करावा, आदर द्यावा, हा त्यांना संतुष्ट करण्याचा एक प्रकार आहे. असे बरेच प्रकार आहे. मोठ्या माणसांना फक्त आदराची अपेक्षा असते. जे घरामध्ये वडीलधारी माणसं असतात ना, त्यांना मोबाईलवरून काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त असं वाटतं की जाता येताना आमची कोणीतरी विचारपूस करावी. म्हणजे काय? शाब्दिक आदर यांनी त्यांना संतुष्टता प्राप्त होते. त्यांना भोजन मिळालं, संतुष्टता प्राप्त होते. हे सगळे संतुष्ट करण्याचे प्रकार आहे. त्यात आणखीन एक संतुष्ट होण्याचा प्रकार आहे, पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. जर आपली मुलं किंवा नातू अनेक प्रकारचे पराक्रम गाजवित असतील, विजय संपादन करत असतील, तर त्या विजयाचा आनंद त्यांना जास्त होतो. 10वी 12वीमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाला, आनंद कोणाला जास्त होतो? वडिलांना, आईला जास्त आनंद होतो की नाही? याचा अर्थ त्यांना संतुष्ट करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला केला पाहिजे. हा संतुष्ट करण्याचा प्रकार आहे. म्हणून आम्ही सर्व राजांना जिंकून आणावं आणि मग ज्या कुळाला संतुष्ट करावं, आमच्या पराक्रमावर ज्यांनी संतुष्ट व्हावं. पण कर्माचं वैचित्र्य असं आहे, तेच आता युद्धाकरता तयार झाले. म्हणजे आम्ही विजय संपादन केला, यांना मारलं तर आम्हाला विजय मिळेल ना, आमच्या विजयाचा आनंद ज्यांना व्हायचा ते शिल्लकच राहणार नाही ना. प्रश्न आहे ना. मग आम्ही आमचा विजयाचा आनंद द्यावा तरी कोणाला, हा प्रश्न आहे. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे, तेची हे समस्त. हे सर्वच्या सर्व त्याच कुळातले आहे. पण काय करावं प्रभू? कैसे कर्म विपरीत, परंतु परी कर्माचं वैचित्र्य काय आहे? ज्यांना संतुष्ट करावं ते युद्धामध्ये मृत्यूपंथाला लागले आहेत. आम्ही जोडून ज्यांना भोग प्रदान करावं ते युद्धाकरता तयार आहे. हे सगळं कर्माचं वैचित्र्य आहे. परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. बरं, हे फक्त नुसते आले नाही ना, हे सर्वच्या सर्व झुंजावया उद्यत झाले असते. उद्यत शब्दाचा अर्थ आहे तयार, सिद्ध. हे असं काही नाही की यांना संधी मिळाली आहे, मग आता हे फक्त सैन्याचं अवलोकन करणार आणि मग निघून जाणार, असं नाही आहे. निघून जायला कोणीच आलं नाही. उलट हे सगळे तयारीने आले आहेत. त्यांनाही माहिती, हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वावा भोक्ष्यसे महिम. हे सगळे तयारीने आलेले आहेत. ज्यांना संतुष्टता प्रदान करावी ते मात्र युद्धामध्ये आता तयार झाले. काय करावं? मग आता आम्ही विजय संपादन करावा तर हे राहणार नाही. बरं, हे राहिले तर आम्हाला विजय संपादन करता येणार नाही. दोन्हीकडून अडचणच आहे की नाही? हे सगळं कशामुळे झालं? कैसे कर्म विपरीत. जगामध्ये सगळ्या घटना घडतात त्याला कर्म कारण आहे. आणि हे आताचं कर्म नाही, गत जन्मातलं कर्म कारण आहे. गत जन्मातलं कर्म मानावं लागतं. आपण काहीच नाही केलं आणि तरी भोगायला मिळतं. अकृताभ्यागम नावाचं दोषी. सगळं केलं आणि भोगायला काही राहिलंच नाही
तर कृतविप्रनाश नावाचा दोष येईल. हे दोन्ही दोष चांगले नाही. ज्या अर्थी अकस्मात आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ मागचं मानावं लागतं आणि आताचं फळ कालांतराने मिळणार आहे म्हणून कृतविप्रनाश नावाचा दोष मानता येत नाही. म्हणून पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोन्ही मानावे लागतात. पूर्वजन्म होता म्हणून आता सुखदुःख मिळत आहे आणि आता पाप पुण्य केलं तर पुनर्जन्म मानावं लागेल म्हणजे सुखदुःख भविष्य काळामध्ये मिळणार आहे. म्हणून कर्माचं वैचित्र्य असं आहे की कर्म कोणाला कधी कोणाच्या विरोधामध्ये सिद्ध करेल काही सांगता येत नाही. हे सगळे कर्माचे प्रकार आहे. कधीकधी शत्रूसुद्धा पुत्राच्या रूपाने जन्माला येतो. हे सगळे आपण महाभारतातले पात्र जर पाहिले ना, सगळे पात्र द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य रास एक आहे बघा दोघाची. दोघाचं द अक्षरापासून सुरुवात आहे की नाही. द्रुपद द्रोणाचार्य एकाच गुरुकुलामध्ये राहिले पण कर्माचं वैचित्र्य असं आहे की गुरुकुलात राहिले गुरुबंधूच होते म्हणजे संस्थेत असेपर्यंत एकत्र होते. तिथलं सांगतोय मी, गुरुबंधूच होते. पण जेव्हा गुरुकुलातून बाहेर पडले तेव्हा एकमेकाचे शत्रू झाले की नाही. कैसे कर्म विपरीत. ज्या भीष्म पितामहांनी पांडवांचं संगोपन केलं पण कर्माचं वैचित्र्य असं आहे की आज पांडवांच्याच बरोबर युद्ध करायला तयार झाले. एकमेकाच्या कर्म विपरीत आहे. दुर्योधन दुष्ट स्वभावाचा आहे पण त्याची बाजू द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्यांना घ्यावी लागली का. कैसे कर्म विपरीत. कर्माचं वैचित्र्य आहे. पांडवांचा मामा शल्य गेला कोणाच्या पक्षामध्ये, कौरवाच्या. कर्म विपरीत. हे सगळं कर्माचं वैचित्र्य आहे. द्रोणाचार्यांचा शिष्य आहे दृष्टद्युम्न, शिष्य आहे की नाही पण कर्म काय विपरीत आहे, शत्रू म्हणून उभा राहिला आहे पुढे. हे सगळं कर्माचं वैचित्र्य प्रकार आहे. कर्म कधी कोणाच्या विरोधात उभं करेल काही सांगता येत नाही. काही माणसं 25-25 वर्ष एकत्र राहिले पण कैसे कर्म विपरीत आज एकमेकाच्या विरोधात आहे. हे सगळं कर्माचं वैचित्र्य आहे बघा. सगळं कर्म तत्वाचे विचार सोडून दिले, कर्माचं वैचित्र्य आहे बघा सगळं. कधी शत्रूसुद्धा पुत्ररूपाने जन्माला येतो. कर्माचं विपरीत. ते कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक आहे, कर्माचा अकाट्य सिद्धांत. त्यामध्ये एक कथा वाचली होती मी. 2 मित्र काहीतरी व्यापाराच्या निमित्ताने परदेशामध्ये गेले. जुन्या काळामध्ये संदेशवहनाची फार मोठी काही व्यवस्था नसायची, दळणवळणाची काही सामुग्री पण नसायची. निरोप पोचला जायचा तर एखादा व्यक्ती यात्रेसाठी आला, यात्रेमध्ये त्या गावातले लोक भेटले तर मग निरोप पोचायचा की खुशाली सांगा. आणि थोड्याशा काळापूर्वी पत्र थोडं उशिरा यायचं, तार लवकर यायची. तार म्हणजे पाठाला लागते ती नाही, ती दुसरी तार, अक्षर कमी पण मात्र संदेश वेगात जायचा. त्याच्याही अगोदर मात्र काही व्यवस्था नसायची. पण काय करावं, दोन्ही मित्रांनी चांगल्या प्रकारचा व्यापार केला, धनलाभ झाला. धनाचा सगळ्यात मोठा आघात कुठं होत असेल तर बुद्धीवर. सगळ्यात मोठा आघात बुद्धीवर. तपोबळी रिद्धी पातलिया भ्रंशबुद्धी. कष्ट करणं म्हणजे तपच करणं आहे आणि तपाच्या बळाने रिद्धी म्हणजे संपत्ती मिळाली, पातलिया भ्रंशे बुद्धी. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघा सध्याला ज्या माणसांना कमी कष्टामध्ये पैसे जास्त मिळतात ना, सगळ्यात महत्त्वाचा आघात पातलिया भ्रंशे बुद्धी. सगळ्यात मोठा आघात हा आहे. बुद्धी भ्रष्ट होते बघा. मनुष्याचं सगळं भ्रष्ट झालं तरी चालेल, फक्त बुद्धी भ्रष्ट होऊ नये. का, बुद्धिनाशात नुसता नश्यती नाही प्रणश्यती, प्रकर्ष करून नश्यती. बुद्धीचा नाश झाला सगळं नष्ट होऊन जातं. ते पैसे मिळाले ते आपण त्या चोरांची पण कथा ऐकतो ना, त्यांनी ते द्रव्य मिळवलं चोरी करून म्हणे मग आता वाटे तर करायचे, आपण 4 जण आहोत. मग एक काम करा, 2 जण बाजारात जा, काहीतरी खायला घेऊन या. खायला आणायचं, द्रव्य पाहिलं की बुद्धी बदलते. ते म्हणजे मित्र होते, एकमेकाचे शत्रू झाले. कैसे कर्म विपरीत. काय कर्माचं वैचित्र्य आहे. 2 जण काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले ते म्हणे हे बघ, द्रव्याचे 4 विभाग होणं चांगलं का 2. त्याने 2. मग एक काम करू, आपण नाश्ता तर घेऊन जायचा, विष कालवायचं, पहिलं त्यांना खाऊ घालायचं, ते मेले की मग 4 भाग नाही 2च करायचे. असा विचार या दोघांच्या मनात. आणि तिथं राहिल्यांच्या मनात
पण काय नाही, पाणी पिण्याच्या निमित्ताने यांना दोघांना विहिरीत ढकलून द्यायचं, म्हणजे मग आपल्याला दोघांना द्रव्य मिळेल. जसं यांचं तसंच त्यांचं, यथामाम प्रपद्यन्ते. जशा प्रकारे दोघांचे विचार सारखेच झाले, भ्रंश झाली ना बुद्धी. दोघे जण खाद्यपदार्थ घेऊन आले, हे दोघं जण वाटा करत होते. वाटणी, तुम्ही एक काम करा, आता तुम्ही खाद्यपदार्थ आणलेच की नाही, आजचं सगळं श्रेय तुम्हाला. तुम्ही पदार्थ आणले पण पाणी पण तुम्हीच आणायचं, चालते ना म्हणे. मग हे पाणी आणायला गेले, वाट बघून होते, ढकलून दिलं, गतप्राण झाले. पण खाद्यपदार्थ मागं राहिले, त्याने वाटणी नंतर करू, भूक लई लागलेली. कारण आपण सायंकाळपासून दम धरून होतो ना त्या घरावर चोरी धरण्यासाठी, काही खाल्लंच नाही. मग पदार्थ खाल्ले, द्रव्य जाग्यावर. चौघजण गेले की नाही, मित्र होते पण शत्रू झाले, कर्माचं वैचित्र्य आहे. तसं हे दोघं जण मित्र गेले परदेशामध्ये. कथेमध्ये कथा सांगितली, आठवली म्हणून ना, विस्तार नव्हता करायचा. पण कर्माचं वैचित्र्य आहे, तुम्हाला ऐकावं लागतंय. कैसे कर्म विपरीत. ऐका, ते बुद्धीचा बदल झाला आणि मग फायदा झाला ना. एकाच्या मनामध्ये असा विचार आला, जर आपल्याला एवढा फायदा झाला, जुन्या काळातल्या लाख रुपयाचा फायदा झाला, 50-50 हजार रुपये आपल्या वाट्याला येणार आहे. त्यापेक्षा जर आपण या मित्राचा वध केला तर. त्याने रस्त्याने येताना मित्र मारून टाकला. जुन्या काळातले लाख रुपये मारला आणि गावात आल्यानंतर सांगितलं मित्राच्या घरी जाऊन की परदेशातलं वातावरण त्याला सहन झालं नाही, प्रवासामध्ये येता येता तो मरण पावला. आम्ही दोघांनी भांडवल गुंतून काही नफा कमवला. त्याच्या वाट्याला आले होते 50,000, याने बरोबर 20,000 त्याच्या हातात दिले. 30,000 राहिले ना याच्याकडे. पण त्या गावातल्या लोकांनी आश्चर्य वाटलं, किती प्रामाणिक आहे. मित्र मरण पावला, किती मिळाले किती आम्हालाही माहिती नाही, प्रामाणिकपणाने मात्र याने 20,000 रुपये दिले. आता जुन्या काळातले ते 20,000, त्याचं मोल आता नाही करता येणार. त्या कर्माच्या सिद्धांत पुस्तकामध्ये सत्य घटना आलेली आहे, जुन्या काळातली घटना आहे. कालांतराने ज्याने मारलं त्याला मुलगा झाला. मुलगा असा जन्माला आला, जन्माला आल्यापासून आजारीच. त्याला कधी आरोग्याचं सुख प्राप्त झालंच नाही. इतका पैसा खर्च केला, इतका पैसा, सांगता येणार नाही एवढा पैसा. शेवटी तो मुलगा काही शुद्धीवर आला नाही. एके दिवशी दवाखान्यातले सगळे लोक निघून गेले. हा आणि त्याचा मुलगा समोरासमोर आहे. त्याने कपाळाला हात लावला, सगळं द्रव्य नष्ट झालं की नाही. कपाळाला हात लावून सांगितलं, बाळा, मी तुझ्यासाठी एवढा पैसा खर्च केला, पण तू अजून एकाही शब्दाने मला बोलत नाही. माझं काय कर्म चुकलं असेल. असं म्हटल्याबरोबर झोपलेला मुलगा जागा झाला, म्हणजे त्याच्या शरीरातून आवाज यायला सुरुवात झाली. म्हणे, काय नाही, तुझं काय कर्म चुकलं सांगू का. मित्रद्रोहेच पातकम. तो मित्राचा द्रोह केला म्हणे, त्याचं पाप आहे. आता या पापातून तुला सुटका होईल, पण एक काम कर, फक्त 5,000 रुपये तुझ्याकडे शिल्लक राहिलेले आहे. मी आता प्राण सोडणार आहे आणि अंत्येष्टी कर्म करण्याकरता तेवढे पैसे खर्च कर, या पापातून तुझी सुटका होईल. अगोदर मित्र होते, वध केल्यामुळे शत्रू झाले, शत्रूच पुत्ररूपाने जन्माला आला. हे सगळं कर्माचं वैचित्र्य आहे. ज्यांना आम्ही संतुष्ट करावं, आनंद प्रदान करावा, पण काय कर्माचं वैचित्र्य आहे की ते सगळे युद्धाकरता तयार झाले. तेच हे समजतं, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असं ते उद्यत झुंजावया. युद्धासाठी सगळे तयार झाले. पण भक्तराज अर्जुन असं म्हणतात, नुसते तयार नाही झाले, त्यागातून तयार झाले. काय काय सोडून आले. सोडीला संसार, मागचा सगळा संसार सोडला त्यांनी. बघा ना, अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, ऐसियांते कैसे निमारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. प्रश्न देवालाच विचारलाय बरं. आता यातला थोडासा एक सूक्ष्म भाग आहे. श्लोकामध्ये प्राणांस त्यक्त्वा धनानिच, हे प्राणत्याग आणि धनानी, धन सोडून आले. ज्ञानोबाने त्यात विस्तार केला. फक्त प्राणत्याग नाही, धनत्याग नाही, मग अंतोरिया कुमरे, दोनाचा काय केला, विस्तार केला. हे फक्त धन सोडून आले असं नाही, आपल्या स्त्रियांना यांनी सोडलं आहे. अंतोरिया म्हणजे अंतःपुरात राहणारी,
मर्यादा रक्षणाय शील रक्षण याला म्हणतात. अंतोर्या म्हणजे जे फक्त घरामध्येच राहते, घराचा उंबरा ओलांडून बाहेर येणार कधीच नाही, अंतोर्या. मर्यादा स्त्री रक्षण, तिलाही सोडून आले हे. कुंभरे म्हणजे आपला असणारा पुत्र, आत्मा वै पुत्र नामासी. आपला नवीन आत्मा म्हणजेच पुत्र आहे. पुत्राचं प्रेम सोडता येत नाही, पण त्याही मोहपाशाला यांनी सोडला आहे. अंतोर्या कुमरे सांडोन्या भांडारे. हे क्रमाक्रमाने आहे बरं सगळं. जे प्रेमाचे जर प्रकार पाहिले तर कोणाकोणाला मनुष्य कधी कधी सोडू शकतो. क्रम आहे याच्यामध्ये. सर्वात पहिलं जीवनामध्ये कोण येईल विवाहामध्ये? पत्नी, नंतर पुत्र, नंतर धन येईल. आणि प्रसंग त्यागाचा आला तर उलट क्रमाने सगळं सोडावं लागतं. धन, मग पुत्र. कधी कधी माणसं म्हणतात पुत्र कसं काय सोडणार? वृद्धाश्रमात गेलेलं कोण आहे? पुत्र सोडून गेला की मग धर्मपत्नीच जवळ आहे ना. दोघं एकत्र राहिले तर तेच आहे. म्हणून क्रमामध्ये येताना क्रम वेगळा आहे आणि सोडतानाचा क्रम वेगळा आहे. पत्नी, पुत्र, धन येतं. सोडताना धन सोडावं लागतं, पुत्र सोडून जातो किंवा आपल्याला त्याला सोडून जावं लागतं. पत्नी सेवेकरता मात्र अंतपर्यंत राहू शकते, अंतकाळापर्यंत. आणि या सगळ्यांचा परित्याग करून सांडून या भांडारे, हे सगळेच्या सगळे इथं युद्धासाठी आले. एवढंच नाही, शस्त्राग्री जिव्हारे आरोपोनी. आरोपोनी म्हणजे ठेवणं. शस्त्राच्या अग्रभागावर म्हणजे काय? बाण असेल तर त्याच्या तीक्ष्ण टोकावर, तलवारीच्या तीक्ष्ण टोकावर, त्याला शस्त्राचा अग्रभाग म्हणतात. आणि त्या अग्रभागावर जिव्हारे, आपला जीव किंवा आपलं अंतकरण यांनी ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला समोरचा व्यक्ती कोणता शस्त्र मारणार हे काही सांगता येणार नाही, आणि कोणत्या शस्त्राचा अग्रभाग आपल्या हृदयात जाईल हे काही सांगता येणार नाही, किंवा कोणत्या तलवारीचं टोक आपल्या हृदयातून आरपार जाईल, कोणता बाण आपल्या छातीतून आरपार जाईल. याचा अर्थ काय? शास्त्राच्या अग्रभागावरच याने आपलं आयुष्य ठेवलेलं आहे. एवढा मोठा त्याग करून हे आलेले आहे. म्हणजे प्राणां त्यक्त्वा धनानीच ऐसी अंते कैसेने मारू. ऐसी अंते म्हणजे कसं? या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे ते जवळत आगवे पार्थ म्हणे. किंवा आम्ही का जन्मावे, कवना लागे जे आवे, हे सगळ्याच्या ओव्या सांगितल्या ना. ज्यांच्यावर आमचं फार प्रेम आहे, ज्यांच्यासाठी आम्ही जीवन सर्वस्व समर्पण करावं अशी आमची भावना आहे, अशा लोकावर ऐसी आते कैसेने मारू. प्रभो, अशा लोकांना मी कसं बरं मारू? आणि अर्जुना, युद्धामध्ये तर मारावं लागतं, सगळ्यांना मारावं लागेल. कवनावरी शस्त्र धरू, सगळे तर माझे प्रियच आहे ना. पुढे ओवी येणार आहे बघा. अवधारी अति जवळिकेचे हे सकळे सोयरे आमुचे. कवनावरी शस्त्र धरू. मी शत्रू असता तर शस्त्र धरलं असतं, पण सगळे सोयरे आहेत, मग कुणावर शस्त्र धारण करावं? निज हृदया करू घात केवी. यांना मारणं म्हणजे मी माझ्या हृदयावर घात केल्यासारखंच आहे. याचा अर्थ काय? यातून अर्जुनाची दयावृत्ती किंवा व्यापक अंतकरण प्रगट होतं. 16व्या अध्यायामध्ये दया सांगितली बघा. 2 प्रकारे दया सांगितली. पहिली दया काय सांगितली? की पायामध्ये काटा रुतला तर व्यथा जीवामध्ये उमटते. दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला दुःख होणं याला दया म्हणतात. आणि दुसऱ्याला सुख प्राप्त झालं की आपल्याला सुख प्राप्त होणं यालाही दया असंच म्हणतात. पायी काटा नेहटे तव व्यथा जीव उमटे, तैसा पोळे संकटे पुढे लांछेने. का पावो शीतळता लाहे, की ते डोळ्यांची लागी होये, तैसा परसुखे जाय सुखावत जो. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं दयाच आहे. आणि यांना मारणं म्हणजे मलाच मारल्यासारखं आहे. कारण यांना जर दुःख झालं, पोळे संकटे पुढे लांछेने, त्यांच्या हृदयावर घाव बसला की घाव मलाच लागणार आहे. म्हणून त्यांच्यावर घाव करणं, घात करणं म्हणजे माझ्या हृदयावरच घात केल्यासारखं आहे. निज हृदया करू घात केवी, अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम, उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. ही सगळी पृथ्वी आमचं कुटुंब आहे. किंबहुना चराचर
आपणची झाला, म्हणून निज हृदया करू घात केवी. कोण कोण आहेत ते, त्यांची यादी पुढे सांगता. आचार्य हा पितर पुत्रास तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रास्याला संबंधेनस्तथा. पदच्छेद आहे, सरळच आहे. या श्लोकावर जास्त काही भाषांतर केलं नाही. मधुसूदन सरस्वतीने एकच शब्द ठेवला, स्पष्ट. हे सगळं स्पष्ट आहे म्हणे. कोण कोण आहे समोर आलेले, आचार्याहा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, ज्यांच्याकडून आपण शिकतोय किंवा शास्त्राच्या सिद्धांताचं जे चयन करतात, आचिनोती म्हणजे मिळवतात, स्वतःच्या आचरणामध्ये इतरांच्या आचरणामध्ये स्थापन करतात, त्यांना आचार्य असं म्हणतात. जे जे आचार्या ते सगळे आचार्य आहे. पितरह, आमच्या वडिलांच्या समान ज्यांचं वय आहे ते सगळे पितर आहे. पुत्राहा, अभिमन्यूसारखे पुत्र आहेत. तथा एवच पितामहा, भीष्माचार्य एकटेच आहे ना, पण भीष्माचार्यांचे बंधू किंवा चुलतेसुद्धा यामध्ये आलेले आहे. बाल्लिक असं काहीतरी नाव आहे त्यांचं. जे शंतनू राजाचे भाऊ, किती मोठं आयुष्य असतं त्यांचं. शंतनू राजा गेले, भीष्माचार्यांचं एवढं मोठं वय झालं आणि तरीसुद्धा ते जिवंत होते. हे प्राचीन काळातलं आयुष्य मर्यादा आहे. पितामहा किंवा सगळेच पितामह म्हणजे आजोबा, अनेक प्रकारचे तेही घेता येतील. मातुलाहा, मामा म्हणजे आमच्या आईंचे असणारे भाऊ. श्वशुराहा, श्वशुराहा म्हणजे सासरा, ते सुद्धा आलेले. पौत्राहा, नातू पणतू, तेही आलेले आहेत. पौत्र शब्दाने पुत्रापासून निर्माण झाले, नातून. शालाहा, शालाहा म्हणजे मेवणा. संबंधेनस्तथा, आणि बाकीचे येन त्या प्रकारे आमच्याशी संबंध धारण करणारे सगळेजण आले आहेत. यांना कसं मारावं. पुढे म्हणतात, देवालाच प्रश्न विचारला, हे नेनसी तू कवन परिपैल भीष्मद्रोण जयांचे उपकार साधारण आम्हा बहुत. यातून कृतज्ञ स्वभाव प्रगट होतो. बरं, कृतज्ञ नाही हा यांचा वध केला तर मी कृतज्ञ होईल. मी काय भस्मासुर आहे का, अशी दुसऱ्या अध्यामध्ये ओवी येणार आहे. मी पार्थ द्रोणाचा केला, त्याने धनुर्वेद मच दिला, त्याने उपकारे काय आभारेला वदितया ते. जे तिच्या कृपालाही जेवर तेथेचे म्हणे व्यभिचार, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. तसा भाव नाही, उपकाराचं स्मरण केलं. देवा तू नेनसी हे कवन, हे कोण कोण आहे तुला माहिती नाही, मी सांगतो. पहिला भीष्म द्रोण, पलीकडच्या बाजूला म्हणजे काय, समोरच्या पक्षामध्ये भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहेत. काय उपकार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आदर यांच्याविषयी. बरं, सगळ्यात महत्त्वाचा. कथम भीष्ममहम संख्ये द्रोणम च मधुसूदन येशुभिः प्रतियोस्यामी पूजार्हावरी सूदन. हे मला पूजनीय आहेत, म्हणून भीष्माचार्यांचा आणि द्रोणाचार्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र आलेला आहे. स्वतंत्र यांचे उपकार आमच्यावर जास्त आहे. जयांचे उपकार असाधारण, सामान्य उपकार त्याला साधारण उपकार असं म्हणतात, आणि विशेष उपकार त्याला असाधारण उपकार असं म्हणतात. यांच्या आमच्यावर आम्हा बहुत असाधारण उपकार, विशेष प्रकारचे आमच्यावर यांचे उपकार आहेत. किती यादी सांगावी, सांगता येणार नाही. प्रसंगाला तर एखाद्या प्रसंगाला सांगू. येत शालक सासरे मातुळ. शालक म्हणजेच काय, मेवणा. शालाहा म्हणजे शालक, मराठीमध्ये शब्द त्याला तो आहे. शालाहा, शालक म्हणजे बायकोचा भाऊ, शालक. सासरे, मातुल म्हणजे मामा, आणि बंधुकी हे सकळ. श्लोकामध्ये बंधू शब्द आलाय का, नाही आला. ज्ञानोबांनी घेतलाय बघा. येत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती. हे सर्वच्या सर्व पुत्र नातू केवळ आमचे इष्ट आहे, म्हणजे कल्याण करणारे आहेत. किंवा दुसरा अर्थ, इष्ट म्हणजे आम्हाला प्रिय आहेत. देवा ऐका. अवधारी अतिजवळिकेचे, अत्यंत जवळचे आहे. जो अत्यंत जवळचा असतो ना त्याला जीवलग म्हणतात. जीवलग, ज्याला आपण आपल्या मनातला जीवभाव कथन करू शकतो त्याला जीवलग म्हणतात. किंवा प्रिय व्यक्ती, प्रेमास्पद म्हणतात त्याला. आणि हे अतिजवळिकेचे, अत्यंत जवळचे आहे.
म्हणजे अयम निजहा परोवेती असा भावच नाही, सगळेचे सगळे अत्यंत जवळचे आहे. सकळही सोयरे आमोचे, आम्हा सोयरे हरिजन, सगळे सगळ्या हे सगळेच्या सगळे आमचे सोयरेच आहे. संपूर्ण विश्व ज्याला आपलंच वाटतंय. सकळही सोयरे आमुचे म्हणून दोष आथी वाचे बोलताची प्रभो यांचा वध करावा. असं नुसतं वाणीनं जरी बोललं, वाचे बोलताची दोष आथी, वाणीने जरी आम्ही बोललो तर आम्हाला फार मोठा दोष लागेल आणि म्हणून प्रसंगाला आम्ही युद्ध करणार नाही. अर्जुना, तू नाही करणार. त्यांनी युद्ध केलं तर त्यांनी जरी मला मारलं तरी मी युद्ध करणार नाही, असा भाव पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.